नमस्कार, सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। मी पायल शहा। एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडीवर। मराठा ओबीसींच्या हातात घंटा, कुणावर टीका। ओबीसी आणि मराठा या दोन्ही महायुतींनी सरकारवरती विश्वास ठेवू नये असं वडेट्टीवार म्हणाले। हे लबाडाचे सरकार आहे, यावर विश्वास ठेवू नका। ओबीसी समाजानं लक्षात ठेवावे, हे सरकार तुमच्या बाजूनं नाही। त्यांनी काढलेल्या शासन निर्णयामुळे ओबीसी बांधवांवर अन्याय होणार असल्याचा दावा वडेट्टीवार यांनी केलाय। ओपनमध्ये कॅटेगरी लोकांना स्थान राहिलेलं नाही। या दुतोंडी सरकारवर विश्वास ठेवू नका। ओबीसींचं नुकसान होत आहे, तर आपल्याला लढावं लागेल। रस्त्यावर उतरल्याशिवाय आता पर्याय नाही। लवकरच याची घोषणा करू, असाही इशारा वडेट्टीवार यांनी दिलाय। माध्यमांशी बोलताना विजय वडेट्टीवार यांनी सरकार विरोधात आंदोलनाचा इशारा दिलाय। त्यांनी सरकार ओबीसींचं नुकसान करत असल्याचा आरोप करत आता मैदानात उतरण्याचे आणि आंदोलनाला इशारा दिला आहे। त्यांनी लवकरच ओबीसींच्या मागण्यांसाठी आंदोलनाची हाक दिली आहे। कॅटेगरीच्या लोकांना स्थानच ठेवलं नाही, म्हणजे या राज्यातील 85% लोकांना 50% आरक्षण आणि 15% लोकांना 50% आरक्षण, ही भूमिका, हे सरकार कुणाच्या बाजूचं आहे, कुणासाठी काम करते, हे माझ्या ओबीसी बांधवांनी लक्षात घेतलं पाहिजे। म्हणून अशा दुतोंडी सरकारवर, डबल हुलकी सरकारवर अजिबात विश्वास ठेवू नका। ओबीसीचं नुकसान होत असेल तर आता रस्त्यावर उतरल्याशिवाय पर्याय नाही आणि त्याची तयारी आपण करा। मी सोबत आहे आणि लवकरच याची घोषणा सुद्धा आम्ही करू।